ना कांदा ना लसूण, फक्त एका गोष्टीने आपण आज बनवणार आहोत लौकीची भाजी. जसं तुम्ही बघू शकता लौकीला बारीक कापलेलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तीळ आणि मिरच्या घेतल्या आहेत. मला तिखटातली बनवायची नाही म्हणून मी मिरच्या यूज केल्या. तुम्हाला तिखटाची बनवायची असेल तर तिखट पण यूज करू शकता. सगळ्यात प्रथम कढई ठेवून त्याच्यात तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं टाकून तुम्ही तीळ टाकायचे. तीळ चटकल्यानंतर मिरची टाकू शकता. त्याच्यानंतर तेच व्यवस्थित शिजू द्यायचं. शिजल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये हळद, मीठ, धने पावडर आणि थोडंसं तिखट पण टाकू शकता. पण ऑप्शनल आहे. तुम्ही तिखटाचीच बनवायची असेल तर मिरची अवॉइड करू शकता. कापलेले दुधी याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि हे मस्त छान परतून घ्यायचं आहे. याला शिजायला कमी जास्त 10-15 मिनटं वेळ लागू शकतो. तुमची जशी लौकी असेल तशा पद्धतीने. तर मस्त शिजवून घ्यायचं आहे. झाकून त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायची गरज नाही आहे. त्यालाच पाणी सुटतं आणि ते खूप मस्त लागतं. आमच्याकडे विदर्भामध्ये असं छान बनवलं जातं. नुसत्या तिळाच्या फोडणीने ही जी लौकीची भाजी मस्त अप्रतिम लागते आणि ही तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आणि नक्की ट्राय करा. आणि माझं चॅनल पहिल्यांदा बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा नवीनच रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचणार.